गाईज मंदिरात बेल्ट अलाउड नव्हतं म्हणून नाही तर बंजी कॉर्ड ब्रह्मगिरी पर्वत आहे आपण बेल लावून आलं. एक वाली पोळी घेतली ती त्यांच्यात वाटून खाल्ली. त्या डोंगरामधून पाणी आहे ना तिथे बघू शकता. हे दर्शन वगैरे झालेले आहे इथं भरपूर मोठे. सो वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. सो आता चाललेलं आहे आपण त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. आणि आता गर्दी तर असेल बहुतेक. आता किती वेळ जातोय ते तिथं गेल्यावरच कळणार आहे. पाहू शकता अजून रूमवरच आहे आणि मस्ती बिस्ती चाललंय इज्जतवाडी. गाईज मंदिरात बेल्ट अलाउड नव्हतं म्हणून नाही तर बंजी कॉर्ड लावले. आईला एवढे भयंकर लोक आहेत खतरनाक. हे बघा बंजी कॉर्डने ना पट्टा तयार बनवलेला आहे. कशी बंजी कॉर्डने किती मदत केली सांगितलं का तुम्ही? नाही. आमचा टेंट असा रस्त्यात पडला होता. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल. बंजी कॉर्ड आम्ही जाऊन 3 किलोमीटर परत नवीन घेऊन आलो. आणि ह्या बंजी कॉर्डने आम्हाला येतो त्रास नाही दिला. 2 बंजी कॉर्ड घेतले त्या. बंजी कॉर्ड कसली पण पट्टाच म्हणतात रे त्याला. ऑक्टोबस बघा असं माराय पण येतं, मजा येते. जाऊ दे बाद झालं. चेष्टा चेष्टा. 50 तोला बंजी कॉर्डला 50 तोला 50 तोला भारी आहे पण हा बंजी कॉर्ड. भाई तुम्ही पण घ्या. मिलिंग बायो मध्ये टाकून देतो. मिलिंग बायो मध्ये टाकून देतो माझ्या मेशोच्या अकाउंटवर. तुम्ही पण घ्या. आणि हे तुम्हाला खरंच कामाला येणार आहे नेक्स्ट टाइम पासून, लक्षात ठेवा. आता ना रूमच्या बाहेर आलो आणि हा बघा बॅक साईडचा व्ह्यू. ब्रह्मगिरी पर्वत आहे हा पूर्ण मोठा. आणि आपण इथं स्टे केला होता, आता पण करतोय. सो आता दर्शनासाठी आपल्याला पुढे जायचंय. आपण मंदिराच्या भरपूर असं महाग आलेलो आहे. तो 10 मिनिटात जाऊया. 10 मिनिटाचा रोड आहे तो कव्हर करून टाकूया आणि मंदिराचं पूर्ण व्ह्यू तुम्हाला पूर्ण शूट दाखवतो. ते नक्की बघा. चला जाऊया. आता मग बाहेर आलो आणि आता कसे न्यू ब्लॉगर न्यू स्टार्टअप. सकाळ सकाळ चहाची तलाव जायला. आता चहा पितोय आम्ही. तो चहा सकाळ सकाळ पेलच पाहिजे. काय म्हणायचे, पेलं पाहिजे का नाही? बघ विषय का चायला नाही बोलायचं ते कधी चहाला. सो बघा चहा पिऊन घेऊया. सकाळ कपातला चहा, कपातला नाही गल्लासातला. पशी आलेलो आहे बघू शकता. आम्ही तेल बिल लावून आलो. एक वाली पोळी घेतली ती त्यांच्यात वाटून खाल्ली. आणि आता चाललंय मंदिराकडे. तो पहिला आहे ना कुशावर तिथं जायचे कुंड आहे. सो तिथं हातपाय धुवून घेऊया. आंघोळ केलेली पारूस बिरूस नाही वाटत आपण. आणि आता चला जाऊया. हा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ते मंदिर बहुतेक तिथं नाही मंदिर. आधी पहिला हातपाय धुवायला जायला लागेल ना कुंडावर. सो तिथं जाऊया. त्याच्या जवळच आलोय आणि कुंडावर आता आपण पोहोचल बघू शकता. आणि इथं कुंड हे बघा कुंड कुशावर, तीर्थराज कुशावर. इथं कुंड. इथं सगळेजण स्नान करतात. शांती विंती वगैरे असेल ते आज येतात आणि ते शांती करून स्नान करतात. एवढं भारी पवित्र पाणी पाहू शकता. इथं आसपासचा परिसर. मला थोडा हातपाय वगैरे ना धुवून घेऊया म्हणजे आपल्याला आतमध्ये दर्शन करता येईल. त्या डोंगरामधून पाणी आहे ना ते इथपर्यंत येतं आणि इथलं पाणी परत काढलं जातं. इथं एक पॉईंट असतो ते खाली. सो तिथून ते निघून जातं पाणी आणि त्या नळी दिसते का तिथून पाणी परत आत सोडलं जातं. कुंडा कसं आलेले आता पाणी वगैरे पायावर स्थापन करून घेऊया. इथपर्यंत जातात पाय आपले पाहू शकतो. ते गार पाणी आहे राव. हे बघा पूर्ण पाणी. हे आता अंतरमंतरच करायला लागले दोघं. काय कळायला डोक्या बिक्या घ्यायला लागल्यात. विषय हार्ड आहे यांचा जरा. तो झाला आपल्याला पाय वगैरे धुवून झाले चाकाचक. जरा पाय चोळा घे. थेट आपला प्रवास मंदिराकडे. चला मंदिराकडे जाऊया. दर्शनानंतर एवढी भयंकर लाईन लागली असेल ना तिथं 2-3 तास तर आमच्या असेच जाणार आहे. सो आता काहीतरी करून लवकर जाऊया इथून. बघू शकता पुढंच ना मंदिर आलेलं आहे. आता मंदिरापाशी जाणार आहे. तर तिथं किती गर्दी असेल याचा अंदाज आपल्याला पण लावता येणार नाही. तिथं गेल्यावरच कळेल. नाही तर VIP पास काढायचा. कारण की आपल्याला बाकीची यात्रा पूर्ण करण्यासाठी तेवढं करायच लागणार. पाहू शकता मंदिर आणि त्या मंदिराच्या रांग लावायची आपल्याला पुढे जाऊन. चला ते आता रांगेत जाऊन प्रॉपर दर्शन घेऊया. सो हे फुलाचे प्लेट घेतलेली आहे. आता चला मंदिराकडे.
आपण VIP पास नाही काढणार, डायरेक्ट जनरल लाईन मध्ये आहे इकडून ना, जायचं पूर्ण आपल्याला. लाईन मध्ये थांबणार. काय 4 ते 5 तास लागणार आहेत वाटतं. 4 ते 5 तास. सो बघूया आता काहीतरी बघूया, चल. ठरवूया. जनरल मध्ये दर्शन ठरवलंय, तिकडे उशीर झाला तरी चालेल, आणि गर्दी पण आपण ना जनरल मध्ये दर्शन करणार आहे. भरपूर अशी गर्दी पुढे बघा, पब्लिकचं धिंगाणाच राडा चालला. तीच गर्दी, नुसतीच गर्दी. आता फुकाट गंध लावतोय, नुसताच पुढे पळतोय. भाऊ आलेला आहे आतमध्ये आमच्यासाठी. आमचे चेहरे पण दिसू द्या. दिसतात चमकतोय चेहरा उन्हाचा भाऊचा असा. पण चेहरा दिसू दे. भाऊने आपल्याला बघा गंध लावतोय. चल रे पुढे. आणि खूप छान आशीर्वाद दे. गंध लावलाय. उलटाच दर्शनाला चाललाय. फ्री मध्ये गंध लावून घेतोय. पाप लागे रे तेरे को. भाऊचा पण चमकला. चेहरा दाखव. भाऊ पण भाऊ चमकला. अरे नको काय नको थांब. स्कॅन ओ टेक्नॉलॉजी भैया तो डायरेक्ट गेटात न बाहेर जातोय. असं करे 10 रुपये त्याला स्कॅनर. कधी बघू शकता हे बघा, गर्दीतला एक गर्दी करणारा पोरगा. आणि अख्ख्या गर्दीत एकच चमकतोय माणूस. कसं आहे उन्हामुळे चमकतं. काळाच्या शोळा. हे बघा कसली गर्दी. बघा ना किती गर्दी आहे. जास्त टाइम जाएगा. चमला आम्ही त्या गर्दीत. जास्त टाइम जाएगा थोडा. 2 घंटे तो जाएगा आराम से. एवढी गर्दी बघा. हम तो उधर से आए थे, वो देखो काला काला उधर दिखे ना उधर से. इसको म्हणते उधर कान आहे. आतमध्ये पोहोचलेलो आहे आणि गर्दी झाली भरपूर. आपण जनरलनी दर्शन करणार आहे. कसं ना पूर्ण कव्हर झालेलं आहे, काही सांगता ही गर्दी लवकर पटापट ना माणसं जायला झालेली आहे. कारण की बहुतेक थोडा वेळा बंद केला असणार आहे. आता एवढी स्पीडमध्ये जातात ना सगळे. सो मग आता लवकर अर्ध्या तासात तर दर्शन होऊन जाईल आपलं. नंतर आपली नेक्स्ट राईड चालू करायला लागणार आहे. वगैरे झालेले आहे आणि बट आपल्याला आता ना पूर्ण तुम्हाला बाहेर साईडने व्ह्यू दाखवतोय, पाहू शकता असा हा व्ह्यू आहे. सो आतनं काढून नाही दिला, कारण की ना आतमध्ये आहे ना फोन जप्त होण्याची गॅरंटी असते. कारण की आपण तुम्हाला पण माहिती आहे की आपण वृंदावनला गेलो तिथं पण ना फोन असा हिसकलेला. सो थोडक्यात वाचलं ते पडला असता. सो आता इथलं ना आपलं फक्त बाहेरचं एरिया वगैरे दाखवतो, बाकी काय नाही. पलीकडं साईडने जायचं, सो त्या साईडनं पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बस एवढंच आणि बाकी काय विषय नाही. तुम्हाला हे अख्खं मंदिर दाखवतो. आता मंदिरातलं दर्शन बघू शकता की आता नवीनच काम चाललेलं आहे आणि इथून एक्झिट होतात. सो इथून आम्हाला एवढे भयंकर उशीर झाला ना, कम्प्लिटली 5:30 ते एवढं उशीर झालेला आहे. सो पाहू शकता. पण आता मंदिराच्या मागच एक तळ आहे. सो ते तुम्हाला तळ दाखवतो. भरपूर असं मोठं तळ आहे बघा. इथं भरपूर मोठे मासे आहेत. खूप मोठा असा तळ आहे. सो आत्ता ना आपण पोचलेलो आहे त्या गल्लीमध्ये. हे बघू शकता ही गल्ली आहे. इथं वरती आपण रूम घेतलेली आहे. सो तिथं जायचे. प्रसाद वगैरे घेतलेला आहे. सो सुरतवादल्या ना एक आपल्या माणसाने ना म्हणले की प्रसाद घेऊन. ओके. सो त्यांच्यासाठी ना प्रसाद घेऊन आलेलो आहे आणि बाकी काय विषय नाही. सो आता जाऊया लवकरच घरी, कारण की मला कम्प्लिटली आत्ता इथून आपल्याला ना सुरतला जायचे. सो भयंकर मोठी राईड राहणार आहे. मी आता ना सगळं आवरून वगैरे नाही बघा सगळं ओके झालेले आहे. सो आता ना इथून मी निघालेलो आहे, कारण की मला इथून जायचे आत्ता सुरतला. आणि आत्ता कम्प्लिटली वाजलेले आहे 4 वाजले. म्हणजे ना मला भरपूर ना 4 ते 5 तास लागायला जायला. सो हॉटेलवाला ओळखीचा आहे. सो तिथं सेटिंग लावून टाकली, तिथं पोहोचणार आणि दुसऱ्या दिवशी आपण बोटने आपली गाडी शिफ्ट करणार आहे. सो तसा काहीतरी विषय करणार आहे आणि मग त्यानंतर आता बाकीचा ब्लॉग तर तुम्हाला बघायच भेटणार आहे. डेली काढणार आहे कंटिन्यू. जे पण काही घडेल ना ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो आता चला जाऊया गाडीला वगैरे बस्ता वगैरे ना सगळं ओके मध्ये बांधून घेऊया. सगळे बघा मोटोला वगैरे सेटअप वगैरे लावून चाललेले आहेत. आणि आता चला मी पण हे बॅग वगैरे लावून घेतो. हे तुम्हाला तर माहितीच आहे, मी 6 ज्योतिर्लिंग करत आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश पाहू शकता असे आपण राईड. आणि त्या दिवशी आपली दोरी तुटलेली. सो त्यासाठी आपण हे घेतलेले आहे भाई. यांनी ना एवढं भयंकर असं काम केलंय ना, म्हणजे माझी भरपूर अशी हेल्प झालेली आहे. तो चला आता बॅग वगैरे गाडीला बांधून घेऊया.